नमस्कार मित्रांनो, मागील धडा 7 मध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. आपलं अंतर्मन जीवनाभिमुख असतं. ते नेहमीच आपल्याला वाढ, आरोग्य, शांती आणि प्रगतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतं. आपण पाहिलं की अंतर्मनावर योग्य विचार, योग्य भावना आणि सकारात्मक प्रतिमा कशा परिणाम करतात. आपले विचारच आपल्या जीवनाची दिशा ठरवतात हे आपण सखोलपणे जाणलं. आता या धड्यात धडा 8 मध्ये आपण पाहणार आहोत इच्छित परिणाम प्रत्यक्षात कसे मिळवायचे, प्रार्थना यशस्वी कशी करायची, इच्छा आणि कल्पना यांच्यातील संघर्ष कसा मिटवायचा आणि विपरीत प्रयत्नाचा नियम म्हणजे नेमकं काय. या धड्यात आपण शिकणार आहोत कमी प्रयत्न, जास्त विश्वास आणि शांत कल्पनाशक्ती वापरून परिणाम कसे घडवायचे. चला तर मग सुरुवात करूया. सर्व प्रार्थना लगेच फलदायी ठरतातच असं नाही, हे आपण सगळे जाणतो. काही लोक यालाच पुरावा मानतात की प्रार्थनेचा उपयोग नाही. पण ते एक महत्त्वाची गोष्ट विसरतात. प्रार्थना प्रभावी होण्यासाठी तिच्या मागचं तत्वज्ञान आणि मानसिक प्रक्रिया समजून घेणं आवश्यक असतं. योग्य पद्धतीनं, योग्य भावनेतून आणि स्पष्ट समजुतीनं केलेली प्रार्थना परिणाम घडवते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रार्थनेला अपेक्षित उत्तर मिळत नाही, तर थांबा आणि स्वतःला विचारा, मी पूर्ण विश्वासानं मागतो आहे का, की मनात शंका, भीती आणि दडपण आहे. अपयशाची 2 मोठी कारणं असतात: आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिप्रयत्न. जेव्हा अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारतं तेव्हा ते तिची अंमलबजावणी सुरू करतं. ते तुमच्यातील सर्व मानसिक आणि आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करतं. हा नियम चांगल्या कल्पनेसाठीही लागू पडतो आणि नकारात्मक कल्पनेसाठीही. जर तुम्ही सतत अपयश, अडचण आणि भीती यांची कल्पना करत राहिलात तर अंतर्मन त्यालाच प्रतिसाद देईल. पण जर तुम्ही शांत, सकारात्मक आणि सर्जनशील विचार जोपासले तर अंतर्मन तुम्हाला मार्गदर्शन, उपाय आणि शांती देईल. अपयश निर्माण करणारी मानसिक विधानं. खालील विचार तुम्हाला मागे खेचतात: गोष्टी बिघडत चालल्या आहेत, मला कधीच उत्तर मिळणार नाही, यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही, सगळं निराशाजनक आहे, मी अडकलो आहे. अशा विचारांनी तुम्ही स्वतःच तुमच्या अंतर्मनाला गोंधळात टाकता. तुम्ही जिथे आहात तिथेच अडकून राहता. टॅक्सीचं उदाहरण कल्पना करा. तुम्ही टॅक्सीमध्ये बसला आहात आणि ड्रायव्हरला एकाच वेळी 10 वेगवेगळ्या ठिकाणी जायला सांगत आहात. तो गोंधळून जाईल. तुमचं अंतर्मनही असंच काम करतं. जर तुमच्याकडे स्पष्ट दिशा नसेल तर परिणामही अस्पष्ट राहतील. म्हणून सर्वप्रथम तुम्ही स्वतःशी स्पष्ट व्हा. मला नेमकं काय हवं आहे. हळुवारपणे केलेलं कार्य व्यवस्थित होतं. एका थंड प्रदेशात एका व्यक्तीची घरातील फायरप्लेस बंद पडली. त्याने मेकॅनिकला बोलावलं. मेकॅनिकने काही मिनिटात एक छोटासा भाग बदलला आणि फायरप्लेस पुन्हा सुरू झाली. पण बिल मोठं होतं. घर मालक आश्चर्यचकित झाला. मेकॅनिक शांतपणे म्हणाला, भादाची किंमत कमी आहे, पण नेमका बिघाड ओळखण्याचं ज्ञान महाद आहे. तुमचं अंतर्मन हा सर्वोत्तम तज्ज्ञ आहे. त्याला शरीर, मन आणि परिस्थिती दुरुस्त करण्याचे मार्ग माहिती आहे. तुमचं काम फक्त इतकंच: अंतिम परिणाम स्पष्टपणे जाणून घेणं. कसं होईल याचा विचार करत बसू नका. झालं आहे ही भावना अनुभवा. इच्छाशक्ती नव्हे, कल्पनाशक्ती वापरा. अधिक जोर लावून परिणाम मिळत नाहीत. इच्छाशक्तीने गोष्ट पक्की करण्याचा प्रयत्न केला तर मनात ताण निर्माण होतो. त्याऐवजी कल्पनाशक्ती वापरा. स्वतःला समस्यामुक्त, निरोगी आणि यशस्वी अवस्थेत पहा. त्या अवस्थेतील भावनिक समाधान अनुभवा. ही प्रक्रिया गुंतागुंतीची करू नका. सरळ, सोपी, विश्वासपूर्ण ठेवा. बालसुलभ आस्था ठेवा. शिस्तबद्ध कल्पना चमत्कार घडवते. अंतर्मनाला प्रतिसाद देण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण कल्पना. तुम्ही जे मागता ते मिळालं आहे अशी भावना जोपासा. विश्वास म्हणजे एखादी गोष्ट अद्याप डोळ्यांना दिसत नसली तरी ती अस्तित्वात आहे असं मानणं. जर तुम्ही ही मानसिक अवस्था टिकवून ठेवली तर परिणाम हळूहळू वास्तवात प्रकट होऊ लागतात. प्रार्थनेच्या यशासाठी 3 महत्त्वाची पावले. प्रार्थना परिणामकारक व्हावी असे वाटत असेल तर पुढील 3 टप्पे आवश्यक आहेत. 1. समस्येला नाकारू नका, तिला मान्य करा.
तुमच्या आयुष्यात जी अडचण आहे तिची जाणीव प्रामाणिकपणे स्वीकारा. 2. ती समस्या अंतर्मनाकडे सुपूर्द करा. तुमचं अंतर्मनच योग्य आणि प्रभावी उपाय जाणतं, त्यावर विश्वास ठेवा. 3. समाधान झालं आहे असा ठाम विश्वास ठेवा. मनात शंका, भीती किंवा कदाचित ठेवू नका. हे होईल का असा प्रश्न नको, तर हे घडलं आहे अशी भावना हवी. शंका प्रार्थनेची ताकद कमी करते. मला बरं वाटावं अशी इच्छा आहे, हे काम होईल अशी आशा आहे, अशी वाक्य तुमचा विश्वास ढासळवतात. त्याऐवजी सुसंवाद माझा आहे, आरोग्य माझं आहे, समाधान माझं आहे असं ठामपणे अनुभवा. तुम्ही अंतर्मनाच्या अमर्याद उपचार शक्तीचं माध्यम बनू शकता. पूर्ण विश्वासानं तुमच्या अंतर्मनाला निरोगीपणाची, यशाची स्पष्ट प्रतिमा द्या आणि मग शांत व्हा. स्वतःला त्या शक्तीच्या हवाली करा. प्रत्येक परिस्थितीकडे पाहताना मनात म्हणा, हेही निघून जाईल. तुमची शांतता आणि विश्वास अंतर्मनाला सुपीक बनवतात. ते तुमच्या कल्पनेतील ऊर्जेला स्वीकारून तिला वास्तवात उतरवतं. प्रार्थनेचे उलटे परिणाम का दिसतात? एक सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एमिल कुए यांनी एक महत्त्वाचा नियम सांगितला होता. जेव्हा इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष होतो तेव्हा कल्पनाच जिंकते. यालाच विपरीत प्रयत्नाचा नियम असं म्हणतात. कल्पना करा, जमिनीवर ठेवलेल्या एका अरुंद फळ्यावर चालायला सांगितलं तर तुम्ही सहज चालाल. पण तोच फळा 20 फूट उंचीवर ठेवला तर काय होईल? तुमची इच्छा म्हणेल मी चालू शकतो, पण तुमची कल्पना सांगेल मी पडेन. ही भीतीच वरचढ ठरेल. तुम्ही जितका जास्त जोर लावाल तितकी पडण्याची प्रतिमा अधिक ठळक बनेल. मी माझ्या इच्छाशक्तीनं अपयशावर मात करेन हा विचारच अपयश अधिक ठोस करतो. मानसिक दडपण बहुतेक वेळा आत्मपराभव घडवते. जसं एखाद्याला सांगितलं, हिरव्या हिपोपोटेमसबद्दल विचार करू नकोस, तर तोच विचार मनात ठाण मांडून बसेल. कारण अंतर्मन नेहमी जास्त प्रभावी प्रतिमेला प्रतिसाद देतं. कदाचित तुम्ही स्वतःलाच विचारत असाल, मला बरे व्हायचं आहे, पण होत का नाही? मी इतका प्रयत्न करतो तरी यश का मिळत नाही? आणखी जास्त ताकद लावली पाहिजे. पण समस्या इथेच आहे, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. अंतर्मनावर जबरदस्ती चालत नाही. जास्त ताण, जास्त जोर उलट परिणाम घडवतो. सहजता हीच खरी गुरुकिल्ली आहे. परीक्षेचं उदाहरण. तुम्ही परीक्षेची चांगली तयारी केली आहे, सगळं अभ्यासलेलं आहे, पण प्रश्नपत्रिका हातात येताच मन कोरं पडतं. तुम्ही दात ओठ खाऊन आठवण्याचा प्रयत्न करता, पण काही आठवत नाही. जसं तुम्ही हॉलच्या बाहेर पडता आणि ताण कमी होतो, तसंच उत्तर अचानक आठवतं. का? कारण दडपण दूर झालं. हा विपरीत प्रयत्नाचा परिणाम आहे. इच्छा आणि कल्पना यांच्यात सुसंवाद आवश्यक. इच्छा एकीकडे आणि कल्पना दुसरीकडे असं झालं तर परिणाम विसंगत होतात. इच्छाशक्ती वापरणं म्हणजे काहीतरी अडथळा आहे असं गृहीत धरणं, आणि जिथे अडथळ्याची प्रतिमा आहे तिथे अडथळा निर्माण होतो. बायबलमध्ये एक विचार आहे. बायबलमधील गॉस्पल ऑफ मॅथ्यू 18:19 मध्ये सांगितलं आहे, जर 2 जण एखाद्या गोष्टीबाबत एकमताने मागणी करतील तर ती पूर्ण होईल. हे 2 म्हणजे कोण? तुमचं बाह्यमन आणि तुमचं अंतर्मन. जेव्हा विचार आणि भावना, इच्छा आणि कल्पना एकाच दिशेने जातात तेव्हा प्रार्थना फलदायी ठरते. योग्य वेळ कोणती? झोपण्याच्या आधीची अर्धजागृत अवस्था आणि सकाळी जाग येण्याआधीचे काही क्षण ही वेळ अंतर्मनाशी संपर्कासाठी सर्वात प्रभावी असते. त्यावेळी नकारात्मक विचार कमी असतात. जर त्या क्षणी तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी जिवंत प्रतिमा तुम्ही रंगवली आणि तिचा आनंद अनुभवलात तर अंतर्मन ती प्रतिमा स्वीकारतं. एक अनुभव. शारा नावाची एक तरुणी दीर्घकाळ चाललेल्या न्याय प्रकरणात अडकली होती. तिची इच्छा होती समाधानकारक निकाल, पण तिच्या मनात सतत पराभव, नुकसान आणि भीतीची प्रतिमा होती. इच्छा एकीकडे, कल्पना दुसरीकडे. मी तिला सुचवलं, दररोज झोपण्याआधी निकाल लागला आहे अशी स्पष्ट प्रतिमा मनात उभी कर. ती कल्पना करायची. वकील तिला सांगत आहेत, केस समंजसपणे निकाली निघाली आहे. ती त्या आवाजाचा टोन, चेहऱ्यावरील भाव सगळं अनुभवायची. हळूहळू भीती विरघळली. काही आठवड्यात तसाच निकाल लागला. शेवटचा विचार, तुमचे विचार, तुमच्या मानसिक प्रतिमा, तुमच्या भावना हे सगळं सुसंवादी असलं तर अंतर्मन तुमच्या बाजूने काम करतं. जबरदस्ती नको, ताण नको, संघर्ष नको. विश्वास, स्पष्टता
आणि शांत कल्पना हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पुन्हा आठवण्यासारखे विचार. चला या धड्याचा सार पुन्हा एकदा शांतपणे मनात रुजवूया. 1. अतिप्रयत्न आणि मानसिक ताण जास्त जोर लावणं म्हणजे मनात भीती आणि काळजी आहे याचा संकेत असतो. सहजता हीच खरी शक्ती आहे. 2. तणावरहित मनाची ताकद जेव्हा मन शांत आणि निवांत असतं आणि त्या अवस्थेत एखादा विचार स्वीकारला जातो तेव्हा अंतर्मन त्याला वास्तवात उतरवण्यास सुरुवात करतं. 3. स्वतंत्र विचार करण्याची सवय लावा. जुने पारंपरिक विचारसाचे मोडा. स्वतःच्या पद्धतीने विचार करा, योजना आखा. प्रत्येक समस्येला उत्तर असतंच आणि प्रत्येक प्रार्थनेला प्रतिसाद मिळतोच. 4. शरीराविषयी अनावश्यक चिंता टाळा. हृदय कसं धडधडतं, श्वास कसा चालतो, अवयव कसे काम करतात, या सगळ्याची जबाबदारी तुमचं अंतर्मन सांभाळतं. त्यावर पूर्ण विश्वास ठेवा. सगळं दैवी नियोजनानुसार सुरळीत सुरू आहे असं ठामपणे माना. 5. भावना परिणाम घडवतात. आरोग्याची भावना आरोग्य निर्माण करते. समृद्धीची भावना समृद्धी निर्माण करते. म्हणून स्वतःला विचारा, मी आतून काय अनुभवतो आहे. 6. कल्पनाशक्ती तुमची सर्वात मोठी देणगी. कल्पना ही ईश्वर दत्त शक्ती आहे. चांगल्या, शुभ आणि सकारात्मक गोष्टींचीच प्रतिमा रंगवा, कारण तुम्ही स्वतःबद्दल जशी कल्पना कराल तसंच तुम्ही बनाल. 7. झोपण्याआधीचा सुवर्ण क्षण. झोप येण्याच्या आधीची ती अर्धजागृत अवस्था. इथे बाह्यमन आणि अंतर्मन यांच्यातील संघर्ष मिटवता येतो. झोपण्यापूर्वी तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी स्पष्ट, आनंददायी प्रतिमा मनात उभारा. त्या भावनेतच शांत झोपा आणि सकाळी समाधानाने जागे व्हा. या धड्याचा संदेश साधा आहे. जबरदस्ती नको, संघर्ष नको, ताण नको. शांत विश्वास, सुसंवादी विचार आणि जिवंत कल्पना यातूनच इच्छित परिणाम घडतात. तर मित्रांनो, आज आपण शिकलो, जबरदस्ती नव्हे तर विश्वास महत्त्वाचा आहे. इच्छाशक्तीपेक्षा कल्पनाशक्ती प्रभावी आहे आणि इच्छा व भावना यांच्यात सुसंवाद असेल तर परिणाम निश्चित मिळतात. अंतर्मनावर अढळ विश्वास ठेवा, शांत रहा आणि जे हवं आहे ते आधी मनात अनुभवा. पुढील धडा 9 मध्ये आपण जाणून घेणार आहोत, अंतर्मनाची शक्ती संपत्ती मिळवण्यासाठी कशी वापरावी. संपन्नतेची मानसिकता तशी तयार करायची. आर्थिक अडथळे मनातून कसे दूर करायचे. समृद्धीची भावना प्रत्यक्षात संपत्तीमध्ये कशी रूपांतरित होते. हा धडा तुमच्या आर्थिक विचारसरणीत मोठा बदल घडवू शकतो. म्हणून पुढचा भाग नक्की पहा. जर तुम्हाला अशाच ज्ञानवर्धक आणि जीवन बदलवणाऱ्या गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आमच्या रॉयल ब्रेन चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आपण पुन्हा भेटू पुढील धड्यात. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. धन्यवाद.